वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मल्लांचा संघर्ष, वारवाले, वाजंत्री, वेदपाठक व इतर लोकांची फजिती. पुढे बिरदांचे माल जात, मागे ही माल येती उन्मत्त. हनुमान उचलोने त्यांची लात, वेगी हानित पुढलिया कार्य हानितो लाता. तो म्हणे चांचरलो अवचिता, तू तरी मातलासी सर्वता. तुझ्या घाता मी करीन, दात खावोने सवेष्टी. भिवया चढवोने नाकाटी. एरा हाणती मुष्टी, क्रोधा दृष्टी खवळोनी. उरी शिरी मांडवी देखा, बहु सोडोनी लावती धडाक. परस्परे हानती झडका, गुडगा ठगा हानोनी. तळवे हानती रागे करी, उपरोटिया निज करी. वर्मी हानिता कोंपरी, श्री उरी चंड घाते. वेगे हानावया तळासी, दोघे उठती उडती आकाशी. शिर हानोने शिरासी, निज बाहूसी आफळी. एक रेगे एका तळी, तव तो त्याची चेपी भूतळी. वरील उलथोनी तात्काळी, दरी नळी निमटावया. नळी चोपिता प्रबळ, पाया माझीला विकळ. तिने हानोनी विव्हळ, नळी तात्काळ मोडिली. सवेची धरोनी दोही बाही, उपटावया दोन्ही बाही. बळे आदळीला भुई, तळतुपोनी हृदय हानिलाता. ऐसी मल्लविद्या गाढी, दोघांची समान घडमोडी. जोंबे घेता कडो विकडी, समवर पडी तो वीरा. घेता मल्लविद्येचा झाडा, मृदुंग्याला विला वादू गाडा. त्यापुढे राऊतांचा झगडा, काढून दमदाढा हांकिती. त्यापुढे ब्राह्मण वेदांती, गटपट बोलती युक्ती. कोठे आहे सीतासती, तेही नेनती निश्चय. वेद पाठकांचा वेवाद, अक्षरे चुकले स्वर अबद्ध. सीताशुद्धीचा अनुवाद, तेही विषद न बोलती. रावणाच्या सभेत हेरांचा वृत्तांत आणि सर्व ठिकाणी अंधार, याप्रमाणे पुढील ओव्या आपण ऐकूयात. ऐशी लाविता नगरी कळी, ठाई न पडे जनक बाळी. आता रावणाची जवळी, सभा समोळी शोधू पाहे. तव झाली निशीत, तेत रावणाचे सभ्यात. रिगता झाला पै हनुमंत, तोही प्रताप अवधारा. सिंहासने दशानन, सभे माझी राक्षस प्रधान. निज युद्धा सावधान, पाश्वद गण असंख्य. सभेशी येऊने घरटिकार, करोनी रावणासी जोहार. सांगती नगरीचा विचार, विघ्न दुर्धर दिसत आहे. जितुकी दृष्टी संचारी, तितुकी आजीच्या प्रथम परी. अवघी उठली राजद्वारी, क्षयकारी नृपनाथा. आता पूर्वजांनी दुर्लक्ष केल्याचा परिणाम, पूर्वीच्या लोकांनी दुर्लक्ष केले हनुमंताच्या या लीलेकडं, त्याचा परिणाम काय झाला. अमरवदे खटाटोप, ऐसी अरिष्टे मानती अल्प. स्वयं निमाला हिरण्यकश्यप, सप्रताप अहर्निशी. ज्याचे आमंत्रण घेऊन, त्याचे घरी अन्न खाऊन. अधर्मे हरी द्विजधन, सहस्रार्जुन निमाला. त्याचे दुश्चिनांचे संधी, सहस्त्रभुजांचे खांदी. पुत्रासहित सैन्य मांदी, त्या ते वधी द्विजपुत्र. मग सांगती ज्योतिषी, जाऊनी सांग रायापासी.
अधर्मे आणिले सीते सीते विघ्न नगराशी पयाले अश्वपती गजपती अतिरथी महारथी राजद्वारी स्वयं उलथती घाये हुंबती दडपोनी कोणी न दिसता आघाती वीर मरणात कुंतती अश्वगज तळमळती मूर्छा येती प्राणांत अनेक अरिष्टांची थोरी घटस्फोट राजद्वारी असंख्यात शतसहस्री करती नारी महाशब्द पालखी पदस्थ तुर्बळी शिबिका भंग मिळविले धुळी मनती क्षोभले जनकबाळी करील होळी नगराची. अशा वार्ता आणेल त्यास कडक शासन करण्यात येईल. उलटा न्याय. ज्यांनी या बातम्या सांगितल्या त्याला कडक शासन करण्यात येईल. अफवा उडवायच्या नाही. रावणे कोणी कथा दुष्ट बदला तो वार्ता मने करा रे याचे घाता द्वंद्व सर्वता होय आना सन्मुख बांधा हात जीवाचे दारे सदंत कान कापून इथ ज्ञानगरात खरा रोहे ऐकुनी रावणाचे वचन हनुमान क्षोभला दारुण असत्य मानितो विघ्न चिन्ह सत्यासी करुणे दाखवू विघ्न समस्त सत्य मानिती रावण चळी कोपे चित्ती ऐशी सभेशी लावी ख्याती कोपे मारुती खवळला माझी सर्व दुश्चिन्हे सांगता जरी दंड पावी जे गरटीकारी तरी भूमिभार संसारी आताचे बाहेर बोंडीन आयुष्य भावे माझ्या पुच्छासी रावण सभा हे कायसी ख्याती लाविन सकळांशी रावणाशी गांजुनी. मारुतीचा सभास्थानावर प्रयोग. दिवे विझवले. रावणानं दंड जाहीर केल्याबरोबर मारुतीनं आपला मोर्चा इकडं रावणाच्या सभेवरती वळवलेला आहे. सभासभे समवेत प्रधानी रावण बैसला सिंहासनी हनुमान ते काळी कोपोने केली करणी ते ऐका सुगंध तेली दीपिका अनेक कर्पूर दीप 18 लाख दोन्ही बाही लखलख सभा सम्यक शोभत तव हनुमंता आला तवक उच्चानुनिया देख विझविल्या दीपिका सकळीक चमकले लोकसभेचे. त्याचा परिणाम म्हणून सर्वत्र अंधार झाला आणि गोंधळ माजला. सीता पळवण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात हे सगळ्यांना लक्षात आलं. सभेशी पडता अंधारी हनुमंत मोडी मांडिली चोरी मुकुट कुंडले छत्रेहारी शस्त्राश्री नागविले एक म्हणतो माझी नेली वस्त्रे दुजा म्हणे माझी नेली शस्त्रे भट म्हणे माझी नेली धोत्रे सभा वानेरे नागविली कुंडले घेता कान तोडी वस्त्रे घेता डोळे फोडी बाहुवटे घेता बाहू मोडी केली धांदडी राक्षसा मुकुट घेता मस्तक पोडी कटीसूत्रासी माझ मोडी मुद्रिका घेता आंगोळ्या उपडी केली धांदडी राक्षसा कंठमाळा घेता कंठमुरडी पदका काढिता हृदय फोडी नेसने घेता लिंग तोडी केली बापुडी राक्षसी नेसने सांडी रे सा लवकरी नातरी लिंगा करील बोरी बाहेरी नपुसकताये संसारी कैशापरी सोशेल पाये ब्रिदे विरांसी पूर्ण तयासाठी मोडे चरण बोंबलू जाता छेदी घ्राण फेफे वचन राक्षसा एरा एरा सांगती बुद्धी बोंबलू नकारे त्रिशुद्धी बोंबलू जाताना गजेदी निशब्दवादी उगे रहा रावणाची उरी सिरी हनुमान सबद्ध टोले मारी तेने त्याशी आले अंधारी भय करी न बोलवे
अंधारी नन दिसे व्यक्त अंगी वाजती अघात तेने भये लंकानाथ तळी कापत थरथरा वसरे अलंकार जोडीती पुढे तैसे नाकतवन जोडे ख्याती लाविली माकडे रुदडे एरा मागे जो बोंबलीला गरटिकार ते विघ्न आले दुस्तर सीता क्षोभली साचार दश शिर वदार्थी जानकी कोपोने अद्भुत तिने सोडिले पुच्छकेत रावण मेला की जीत कोणी मात न सांगे रावण निमाला अंधारी विघ्न आले त्यावरी बोंब पडली सभे माझारी ये पांपरी राक्षसा मारिला इंद्रजित कुंभकर्ण तया मागे येथे रावण आता धावण्या धावी कोण राक्षसगण कापती पिता क्षोभला पवन दीपिका गेल्या विझवून राक्षसा ओढविल कंदन दशवदन निमाला बंगले राजयज्ञेचे सूत्र सभे माझी रिघाले चोर नागविली थोर थोर निशाचर पळोपाती जो कोणी निघे सभे माझारी त्यासी पुच्छ सबुद्ध मारी अवघे दडाले अंधारी ए पापरी राक्षसा सीता शोभले अति उद्भट आम्हासी आले अति संकट बाहेरी जाताना फुटे वाट विघ्न दुर्गट उडवले रावणाचा मुकुट ओढून खाली पाडला त्याच्या मस्तकावर आघात केला पुढे रावणाचा मुकुट अति बढे ओढी मरकट तेने धाके दशकंठ म्हणे शेवट मज आला सत्य बोलती घरटिकार विघ्न आले मज साचार गुप्तघात अतिदुर्धर लागती निष्ठूर प्राणांत हनुमान सांगे काने बीजाक्षर तुवा चोरली सीता सुंदर तुझे छेदाव्या शिर आलो साचार रामदूत रावणाची दाई शिरे हनुमान छेदिता नखागरे निवारिले हो श्रीरामचंद्रे म्हणून निवानरे राखिला तू जरी मारशील लंकानाथ तरी माझा पुरुषार्थ जाईल व्यर्थ ऐसे बोलिला रघुनाथ तेने हनुमंत न मारी वानरे लाविताची हात रावण झाला अतिभ्रांत कानी जो पडला गुप्तार्थ लंकानाथ तो तेने नेने दिवे लागल्यावर दृष्टीत पडलेले विचित्र दृश्य रावणाने पाहिलं दीपिका निताची तीत अवघे नागवे हळहळीत एरा पैज वाहात मग लाजत अधोमुखे एकाची वळली बोबडी एक धाके उबडी एक केवळ झाली वेडी आला धाडी पुच्छकेत एका झाली दांत पाडी एक केवळ झाली मडी एक धाकती बापुडी आला धाडी पुच्छकेत एका झाला अधोवार्थ एका सुटला कंपवात सभेचा निमाला पुरुषार्थ पुच्छकेत लागला रावणाचे सभे आत करोनी राक्षसा कांत नागवून गेला हनुमंत लंकानाथ काळमुख राक्षस गांजिले उदंड सभेचे निमाले बळबंड रावणाचे काळे तोंड तोही वितंड गांजिला सन्मुख देखिला दशानन सभे माझी पडले खान अवघे हळहळती नग्न दंतभग्न राक्षस सभेशी बैसुनी हनुमंत रावण राक्षसा अति अकांत हनुमान महात्मायाचा अर्थ व्यर्थ ग्रंथ न म्हणावा एक विश्वा श्लोकाचा श्लोकार्थ इतुका हे गुप्तार्थ श्रुती पाहावे सावचित्त मी अपत्य संतांचे जगाम चिंताम पराम सीताम प्रति महाकपी अपत्य भाग्य कैचे मज तव त्यांचे चरण रज ग्रंथार्थी निज ओझ
श्री गुरुराज स्वयंवदवी माझे भावार्थ रामायण. त्यांचे मूळ माया दावावे कवन श्रीराम मुळी मूळ कारण कथार्थ गहन श्रीराम. श्रीराम माझे वदते वचन अक्षरी अक्षरी श्रीराम पूर्ण. माझे बुद्धीचे गुह्य ज्ञान चैतन्यगण श्रीराम. हृदयी श्रीराम रिगोनी जान बळेची करवी रामायण. ग्रंथाची मुळे श्री रघुनंदन ग्रंथार्थ गहन श्रीराम. नेन वेद नेन शास्त्रार्थी माझे अंगी अति मूर्खता. ग्रंथ आवडला श्री रघुनाथा वदनी वदविता श्रीराम. एका जनार्दना शरण रामे रम्य रामायण. रामे रम्य कथा गहन कथा पावन श्रीरामे. इति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टिकयां रावण सभालुंडवनम नाम तृतीयोध्याय. ओव्या 127 आणि श्रीराम जय राम जय जय राम. श्रीकृष्ण अर्पण वस्तू.